नमस्कार मंडळी, आज मी आलोय दळवी बंधू यांच्या वतीने पारगाव सुद्रिक या गावामध्ये, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. आणि मंडळी या ठिकाणी सुद्रिकेश्वराचं भव्य असं मंदिर आहे. चला तर मग मंडळी, आज इथं विचारूयात नेमका काय कार्यक्रम आहे. काय नाव आहे तुमचं? संतोष आप्पा पवार. आणि आज इथं काय कार्यक्रम आहे? सप्ताह चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह सुद्रकेश्वर महाराज. बर. चला तर मंडळी, आज बघूयात इथं किती लोकांची पंगत आहे. आज इथं किती लोकांची पंगत आहे? 10 ते 11,000 लोकांची पंगत. बर चालतं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्यासाठी दळवी बंधूंचे मसाले यांनी आणलेले आहेत. चला तर मंडळी, आता पाहूयात आपण इथं राशींच्या दळवी बंधूंचे मसाले कसे वापरले जाणार. आणि इथं बघूयात आपण यांना विचारूयात नेमका आचार्य कोण आहे आणि काय बनवणार आहे. नमस्कार. आणि होय, आचार्य कोण आहे इथं? काय नाव आहे तुमचं? पांडुरंग शिंदे. बरं. आणि आज इथं काय बनवणार आहे तुम्ही? शिप्पी आमटी. हे आता तुम्ही किती लिटर बनवले शिपी आमटी? आता ही 450 लिटर ते 500 लिटर पर्यंत एक आहे. आणि टोटल किती बनवणार आहे तुम्ही? 2000 लिटर. काय बोलताय? तर मंडळी तुम्ही बघू शकता, तब्बल 2000 लिटर शिपी आमटी या ठिकाणी हे बनवणार आहेत. आणि मसाले कोणते कोणते वापरताय शिपी आमटीसाठी? राशीचे दळवी बंधू यांचे शिप्पी आमटीचे मसाले वापरतो. त्यांचेच मसाले का आणले बरं एवढ्या लांब तुम्ही? त्यांची 35 वर्षाची परंपरा आहे आणि बर. त्याचं एक कारण आहे की घरगुती मसाले बनवतात ते. बर. टेस्ट ही घरगुती असते ती. बर. दळवी बंधूंचे मसाले तुम्ही किती दिवस झाले वापरताय? 10 ते 15 वर्ष झाले वापरतो आम्ही हा मसाला. बर. क्वालिटी कशी आहे यांच्या Quality एक मसाल्याची? नंबर आहे म्हणून तो वापरतो ना. बर. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते राशींच्या दळवी बंधूंचे स्पेशल शिपी आमटीचे मसाले. आणि विशेष म्हणजे मंडळी यांची 35 वर्षांची घरगुती मसाले बनवण्याची परंपरा आहे. आणि मंडळी थेट उत्पादक ते ग्राहक असल्यामुळे दळवी बंधू ग्राहकांना 20% डिस्काउंट सुद्धा देतात. चला तर मग आता बघूया दळवी बंधूच्या शिपी आमटी मसाल्यांची शिपी आमटीची रेसिपी. आपण काय टाकताय तुम्ही? कांद्याची तांबड्याची गिरवी. होय, आता हे कोणते कोणते मसाले टाकताय तुम्ही? हे दळवी बंधू आहेत राशीमध्ये. गरम मसाला आहे, शिपी आमटी मसाला आहे, बर. परत मिरची पावडर आहे, काळा मसाला आहे. या ग्रेव्हीला एक नंबर अशी तरी आलेली आहे. आणि यामध्ये डाळ टाकायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी यांनी यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूचं इसूर. एक नंबर अशी उकळी फुटलेली आहे या शिपी आमटीला. यावर एक नंबर कोथमीर अशी टाकलेली आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, 2000 लिटर शिपी आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर ब्रँड. होय, कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर. शिपी आमटी कशी झाली? एकच नंबर. कस काय झाली आमटी? एकदम नाथ खोळा. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर. कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर. तर मंडळी दळवी बंधूंचे मसाले खरेदी करण्यासाठी या नंबरला संपर्क करा.